टीम लोणेरे संघाकडे गेल्यानंतर प्रथमतः त्याने बॅटिंग आपल्याला घेताना पाहायला मिळाली आणि पहिल्या सत्रामध्ये टीम चिंचवली हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल। 12वा प्रतिनिधी आपण कमेंटरी बॉक्स मध्ये या, आपल्या देखील हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे। मॅचला सुरुवात होईल, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। पंचांचा इशारा, लेट्स गो। पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय, अगदी समोरच्या दिशेने आपल्याला बॉल सीमारेषा पार जाताना पाहायला मिळेल। नो बॉलचा इशारा देखील आले आणि बॉलने सीमारेषा देखील गाठली आहे। 4+1 5 ने सुरुवात झाली आहे, चौकार। तिथे पाठवा, प्रतिनिधी आपण कमेंटरी बॉक्स मध्ये आपण लगेच पाठवा। पहिलाच बॉलवरती पहिलाच बॉल आपल्याला इथे नो बॉलचा येताना पाहायला मिळाला, म्हणजे ही फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल। ही स्पर्धा सुपर हिट आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल होता। याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु त्यावेळेला बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाहीये। एक डॉट बॉल आपल्याला आता हा इथे येताना पाहायला मिळेल। या सत्रामधील हा पहिला लिगली बॉल आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 5 पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिला चालू आहे, त्यातील पुढचा बॉल खोल टप्प्याचा बॉल। याही वेळेला आक्रमण करायचं होतं, एलिव्हेशन गाठलंय, डिस्टन्स गाठणार नाहीये आणि त्याही वेळेला तिथे कॅच सुद्धा ड्रॉप होताना पाहायला मिळाली। पकडली जाईल की काय, त्यानंतर ती कॅच तिथे ड्रॉप झाली आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला दोन धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या। मैदानामध्ये आपल्याला षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी हा गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यावेळेला हा कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळेल। ज्या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि याही वेळेला अगदी 2 धावा आपल्याला इथे अर्जित करताना पाहायला मिळत आहेत। चालू असलेली मॅच चिंचवली आणि त्याचबरोबर टीम लोणेरे या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम लोणेरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आघाडीला आलेली प्रारंभिकची जोडी मोनिश आणि त्याचबरोबर संतोष आपल्याला हे पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिला चालू आहे, P1चं षटक आहे। याही वेळेला परकट करायचं होतं, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा बॉल पाठवायचा होता, परंतु तिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, टायमिंग तितकंसं प्रॉपर नव्हतं आणि त्या कारणाने आपल्याला याही बॉल वरती आता एक सिंगल इथे आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळेल। पहिला बॉल खराब सुरुवात झाली होती, ज्या वेळेला चौकार सुद्धा आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला इथे म्हणता येईल। धावा इथे आता अडवल्या जातात या पहिल्या षटकामध्ये। 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर मिड विकेटला पाहायला मिळतोय। याही वेळेला सफल झाले होते, ॲडव्हर्टने खेळायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाहीये। या वेळेला कॅच तिथे पकडली गेली आहे आणि मोनिश टिंबेसारख्या फलंदाजाला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल। धक्का क्रमांक पहिला असणारा बॅटिंग करत असताना टीम लोणेरे या संघाला विकेट सोबत आहे। आपल्याला मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळालं, एक खराब स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्येच आणि तिथे कॅच पकडली गेली आणि मुनीशला मैदानाच्या बाहेर यावं लागलं। तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला रवी आता येताना पाहायला मिळते टीम लोणेरे संघाकडून। षटक क्रमांक पहिला चालू आहे, पुढचा बॉल। याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती आपल्याला बॉल पाहायला मिळाला, ज्या वेळेला पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये आणि एक डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिला बघता बघता इथे संपुष्टात आलं। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 या आकड्यावरती
1 विकेट सध्याची परिस्थिती आपल्याला टीम लोणेरे संघाची पाहायला मिळते. ज्यावेळेला पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात त्याच पद्धतीने झाली होती. अगदी 3 षटकामध्ये धीम्या गतीने बॅटिंग करत होते. त्यानंतर मग टीम तलेगाव पाटील संघाने आक्रमकता दाखवली आणि तब्बल धावांचा डोंगर आपल्याला 70+ धावा या मैदानावरती पहिल्याच मॅच मध्ये उभ्या करताना पाहायला मिळाले होते. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आता टीम लोणेरे संघ करेल का? किती धावांचा टोटल आता या खेळपट्टीवरती आपल्याला सेफ पाहायला मिळेल ना, ते आता पाहायचं या दोन्ही जोडींच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा, त्यातील पहिला बॉल होता. याही वेळेला आडव्या बॅटने गळायचं होतं. त्यावेळेला शॉर्ट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला आणि 30 सर्कल मध्ये वर्तुळाच्या आतमध्ये आपल्याला हा बॉल इथे अडवताना पाहायला मिळाला. एक सिंगलने सुरुवात झाली आहे षटक क्रमांक दुसरा, जिथे टीमची धावसंख्या आपल्याला 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी मॅच आहे मैदानाच्या आत. दोन्ही संघ आपल्या विभागामध्ये चांगली कामगिरी करतात, परंतु आज कुणबी चषकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतील ना, ते पाहायचं आहे. यावेळेला अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा बॉल हाताळला होता. बॅटला स्विंग केलं आणि बॉलला पाडून दिलं. फाइंडिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर या षटकामधील हा पहिला चौकार. चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 15 या आकड्यावरती. हा नेक्स्ट बॉल याही वेळेला टप्प्याचा बॉल होता. सातत्याने शॉर्ट पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न वैभव यांचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि त्यावेळेला तो मागचा बॉल खराब होता. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. मागच्या बॉलवरती 4 धावा मिळाल्या होत्या. या वेळेला डॉट बॉल आलेला आहे, म्हणजे कमबॅक सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. याही वेळेला टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. वा प्रयत्न काय राहिले आहेत. अगदी आपले 100% एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. लॉंग ऑफचा खेळाडू वेगाने आला होता. ज्या वेळेला कॅच घेण्याचा प्रयत्न तुषार यांचा राहिला होता आणि त्यानंतर मग तिथपर्यंत ते पोहोचू शकले नाहीयेत, परंतु प्रयत्न चांगले दाखवले होते आणि तिथे आपल्याला या बॉलवरती सिंगल ही आपल्याला आता येताना पाहायला मिळेल. चांगले प्रयत्न राहिले त्या खेळाडूचे. कुणबी चषक खेळताय, प्रयत्न तुम्हाला दाखवणं फार गरजेचं आहे. यावेळेला बराचसा टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला स्कोरलेग पंचांकडून आपल्याला वाईट बॉलचा इशारा इथे येताना पाहायला मिळेल आणि 1 फॉर दी ओव्हर इथे वॉर्निंग दिली जाते. त्याच पद्धतीचा बॉल तुम्ही जर या षटकामध्ये इथे हाताळला गेलात तर मग पंचांच्या माध्यमातून तुम्हाला इथे दंडित केलं जाईल. वाईट बॉल आल्या. पुन्हा एकदा बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतील वैभव. यावेळेला क्लीन बोल्ड यशच्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा हा बॅटिंग करत असताना टीम लोणेरे संघाला. पहिल्या 2 षटकामध्ये तिथपर्यंत धावा आल्या नाहीयेत. अद्यापर्यंत टीमची धावसंख्या आपल्याला 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. 17ला 2 सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नव्याने हा बॅटर दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती आपल्याला हा बॅटर सज्ज होईल. याही वेळेला त्याच पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला होता. कट करायचं होतं, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही आणि शेवटचा बॉल होता षटक क्रमांक दुसरा मधील आणि तोही बॉल इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. बघता बघता षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात आलाय आणि 2 षटकाअखेरीस टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे आता 17 या आकड्यावरती. ज्यावेळेला पहिला षटक P1 होतं, पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करत असताना रोहित याने आणि त्यानंतर मग वैभव आले आणि वैभवने अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली
आणि षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या तर म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा आणि 1 विकेट त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवल्या. अशी टोटल धावसंख्या टीमची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17 या आकड्यावरती 2. सध्याची परिस्थिती टीम बॅटिंग करत असताना लोणेरे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या 18 बॉल मध्ये आता टीम लोणेरे संघाला कमबॅक करावं लागणार आहे. धावा बनवणं फार गरजेचं आहे. एक फ्लॅट सरफेस बॅटिंग विकेट आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणाने तुम्हाला धावा बनवणं गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक तिसरा इथे आता सुरुवात होईल. बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पुन्हा एकदा रोहित आपल्याला येताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती. आता षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी सज्ज होतील. राईट मोर द विकेटने पहिला बॉल लोअर फुलटॉस होता. अगदी समोरच्या दिशेने खेळून काढले. जिथे लॉंग ऑफला आपल्याला प्रोटेक्शन तिथे देताना पाहायला मिळालं आणि याही बॉल वरती आता फक्त सिंगल आली आहे. ज्यावेळेला विकेट जातात त्यावेळेला तुम्हाला पार्टनरशिप क्रिएट करणं फार गरजेचं असतं. अधूनमधून खराब बॉल वरती प्रहार करणं देखील गरजेचं असणार आहे टीम लोणेरे संघासाठी. याही वेळेला सफल झाले होते. ऑन साइडला घ्यायचं होतं परंतु बॉलचा विचार केला तर मग अगदी अष्ट्यांच्या वरून हा आपल्याला बॉल जाताना पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये ही बॉल विसावा घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळते. हा नेक्स्ट बॉल कलो टप्प्याचा बॉल होता. यावेळेला वाईट बॉलचा इशारा आपल्याला होताना पाहायला मिळते. कोणताही स्पर्श झाला नव्हता बॅटचा बॉलचा आणि त्या कारणाने वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. बऱ्याचशा वेळानंतर एक अतिरिक्त धाव आता स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवले ते म्हणजे 19 या आकड्यावरती 19 रन. लोअर फुलटॉस होता. याही वेळेला आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाहीये. एक रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न राहिला होता. तिथे सुद्धा कॅच ड्रॉप झाली आहे आणि पुन्हा एकदा त्या बॅटरला आपल्याला जीवनदान मिळताना पाहायला मिळतोय. याही वेळेला 2 धावा इथे अर्जित करून काढली आहेत. तितकंसं प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. ताकद तितकीशी पाहायला मिळाली नव्हती आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला होता. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता परंतु तिथे सुद्धा कॅच ड्रॉप झाली आहे आणि पुन्हा एकदा बॅटर सेफ पाहतोय. याही वेळेला फुलटॉस होता. याही वेळेला टायमिंग होत नाहीये. या वेळेला मात्र चांगल्या पद्धतीची एक वेल जज कॅच पाहायला मिळाली आणि अखेरकार या बॅटरच्या बारीचा अंत आपल्याला होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 3 असणार आहे बॅटिंग करत असताना टीम लोणेरे या संघाला. स्ट्रगल करताना पाहायला मिळते. संकटामध्ये सापडले हा संघ. संकटामधून आता कोणता बॅटर बाहेर काढेल ना ते पाहायचंय. नव्याने बॅटर आला दाखल तो म्हणजे आर्यनला देखील पहिलाच बॉल अगदी लोअर फुलटॉस होता. आर्यनने बॅटला स्विंग केलं होतं. बॉलला स्कोर लेगच्या दिशेने अलॉंग द कार्पेट आपल्याला पाठवून देताना पाहायला मिळाला आणि आर्यनने आल्या स्ट्राईक चेंज केली गेली. एंड आपला चेंज केला गेला. एक सिंगल त्याच्या माध्यमातून आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्येला जाऊन पोहोचवलं म्हणजे 22 या आकड्यावरती 22 ऑन अ स्कोर कार्ड. याही वेळेला पायांचा चांगला वापर केला गेला होता. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण राहिले आणि याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल. बघता बघता षटक क्रमांक 3 देखील अगदी लवकर संपुष्टात येताना पाहायला मिळाला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 23 या आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला 6 धावा इथे खर्च करताना पाहायला मिळाले. हे तिन्ही गोलंदाज. 18 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. 18 बॉल केले पण 23 धावा आपण पाहतोय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 4 सुरुवात होईल. प्रारंभ होईल. बॉल ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. आकाश पहिला बॉल इथे बॅटची कडा घेतली होती. विकेट किपर यष्टीरक्षकाकडून आपल्याला चूक घडताना पाहायला मिळाली आणि तिथे सुद्धा कॅच ड्रॉप झाली आहे. पहा या इनिंग मध्ये बरेचसे कॅच ड्रॉप झालेत परंतु तितकासा फायदा त्या बॅटरने उचलता आला नाहीये. धावसंख्या देखील आपल्याला वेगाने पुढे जाताना पाहायला मिळाली नाहीये. अद्यापर्यंत 23 आपण धावसंख्या पाहतोय.
ज्या वेळेला बऱ्याचशा बॅटरला इथे जीवनदान मिळालंय तर जीवनदानचा फायदा आता इथे उचलावा लागणार आहे. याही वेळेला कुटप्प्याचा बॉल आउटसाइड डी ऑफ टाकण्याचा प्रयत्न परंतु बराचसा बाहेर गेला आणि त्या कारणाने वाईट बॉलचा इशारा सुद्धा येताना पाहायला मिळाला. वॉर्निंग सुद्धा या षटकामध्ये आपल्याला लवकर मिळताना पाहायला मिळाले ते म्हणजे गोलंदाजाला आणखीन एक धाव आता स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. षटकातील पुढचा बॉल खुलटप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. त्यावेळेला चांगले क्षेत्ररक्षण राहिले तिथे सुद्धा आणि याही बॉल वरती फक्त सिंगल ही आपल्याला इथे पाहायला मिळते. पहा दोन्ही संघ इथे आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळतात. खेळपट्टीचा तितकासा अनुभव नसेल. ज्या पद्धतीने दोन्ही संघाचा विचार केला तर मग गोरेगाव असोसिएशनला खेळताना पाहायला मिळतात आणि त्या कारणाने खेळपट्टीचा अनुभव तितकासा नाही आहे आणि त्या कारणाने आता कुठेतरी लोणेरे संघ आपल्याला इथे संकटामध्ये सापडताना पाहायला मिळते. धावा येत नाहीयेत. चांगले चौकार षटकार आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती ना तशा पद्धतीची अद्यापपर्यंत खेळी टीम लोणेरे संघाची झाली नाहीये. परंतु इथून अजूनही संधी आहे. अजूनही बरेचसे बॉल बाकी आहेत. तिथून तुम्हाला आक्रमण करावे लागणार आहेत. यावेळेला आक्रमण तर केले लॉफ्ट केले आणि टायमिंग यावेळेला प्रॉपर पाहायला मिळालं. अखेरकार बॉलने सीमा रेषा गाठली. या बॉल वरती सिक्सर षटकार. बॉलचा खेळ झाला अद्यापर्यंत आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आता 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पहा काय घडलंय. ज्या वेळेला बॅटरला तिथे लिव्ह करायचं होतं बॉल आणि त्याला वाटलं होतं वाईट बॉल जाईल की काय परंतु त्यानंतर बॉल पाहायला जाऊन आदळला गेला. तिथे कोणतीही धाव दिली जाणार नाहीये. कोणताही प्रयत्न राहिला नव्हता बॅटरचा की त्या बॉलवरती आक्रमण करावं आणि त्या कारणाने या बॉलवरती एकही धाव इथे दिली जाणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळते. 33 वरती टीमची धावसंख्या थांबली आहे. मैदानाच्या बाहेर 3 विकेट अद्यापर्यंत गेलेत. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टरक्षक यावेळेला कोणतीही चूक करत नाहीये. एक चांगली कॅच पाहायला मिळाली. आणखीन एका बॅटरला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक हा 4था असणार आहे. तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम लोणेरे या संघाला विकेटचं पतन. षटक क्रमांक इथे 4थं संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 33 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम षटक आता बाकी असणार आहे पहिल्या सत्रामध्ये जिथे आता शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागणार आहे टीम लोणेरे संघाला. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला हा बॉल इथे खेळताना पाहायला मिळाला. वा काय चांगले क्षेत्ररक्षण राहिले त्या खेळाडूच. ज्या वेळेला एका हाताने बॉल तिथे अडवला गेला आणि फेकी सुद्धा केली गेली. याही वेळेला बॉल वरती सिंगल हे आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळेल. 34 टीमची धावसंख्या पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला सौरभ हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला टप्पा पडला थोडासा कट बॉल झाला आणि बाहेरच्या दिशेने आपल्याला इथे येताना पाहायला मिळाला आणि एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. 34 धावसंख्या. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एका दुसरा मोठा फटका आला तर काहीतरी सन्मानजनक स्कोर इथे उभारला जाऊ शकतो. याही वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने राहिले या बॅटरचा आणि बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. प्ले अँड मिस स्वरूपाचं चित्र आपल्याला सातत्याने इथे पाहायला मिळते आणि 2 बॅक टू बॅकचे डॉट बॉल आले आहेत. जिथे शेवटचं षटक होतं असं वाटलं होतं कुठेतरी
चौकार षटकार इथे लगावले जातील, परंतु तसं काहीच घडत नाहीये. त्याच्या विपरीत आपल्याला घडताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागणार आहे ते म्हणजे टीम चिंचोली या संघाचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. रोल बॉल मैदानाच्या आत उपलब्ध करून द्यायचंय. पुन्हा एकदा मॅच सेशन आपण पाहतात. कुणबी चषक 2024 भव्य दिव्य हे आयोजन आणि मॅच क्रमांक दुसरी चालू आहे मैदानाच्या आत. पुढचा बॉल यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेला प्रॉपर टायमिंग आणि बॉलने सीमारेषा गाठली आहे. बऱ्याच वेळानंतर एक मॅक्सिमम षटकार. षटकार आलाय. 40 वरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. याही वेळेला कोलटप्प्याचा बॉल होता. यशरक्षकडून थोडीशी चूक घडली, जिथे एक सिंगल तर अर्जित केली गेली आहे. 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल इथे अर्जित करताना पाहायला मिळाली आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 5 चालू आहे. अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. आता शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार आहे या मॅच क्रमांक दुसऱ्यामधील पहिल्या डावामधील. याही वेळेला आक्रमण करायचं होतं, परंतु याही वेळेला प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला. फक्त षटक क्रमांक 5 इथे संपुष्टात आलंय. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5व्या षटकाची सांगता झाल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 41 या आकड्यावरती. येणाऱ्या 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 30 बॉल मध्ये टीम आता चिंचोली संघाला बनवायच्या आहेत. तर म्हणजे 42 धावा. लक्ष सोपं आहे. सोपं असणाऱ्या लक्षाला त्याच पद्धतीची गोलंदाजी आता टीम लोणेरे संघ करतील का, हा देखील प्रश्न आता प्रेक्षक वर्गांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. त्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडूयात येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. सेकंड इनिंग मध्ये आपण त्याआधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील करणार आहोत बदल, जिथे आमचे साथी समालोचक दक्षिण रायगडामधील ट्रेंडिंग व्हॉइस हर्षल मुंडे सरांचा इथे आपण आवाज ऐकणार आहोत. आणि त्याच्या आधी आपण बोलूयात आमच्या डीसे मास्टर डीसे ओमकारकडे. घेऊयात एक छोटासा डीसे ब्रेक. कॉमेंट्री क्षेत्रात किंग हायर, त्याच्या नावात दम हायर. हर्षल मुंडे दादा यो कॉमेंट्री क्षेत्रात किंग हायर, त्याच्या नावात दम हायर. हर्षल मुंडे दादा यो कॉमेंट्री क्षेत्रात किंग हायर. थँक्यू डीजे. खूप साऱ्या धन्यवाद डीजे ओमकार. डीजे ओमकार आपल्याला पाहायला मिळतील.
हॅलो. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय भुवड सरांचा यथोचित असा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय. मी भाऊजी मस्के यांना विनंती करेन आपल्या शुभहातानं आपण भुवड साहेबांचा यथोचित असा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. धन्यवाद भुवड साहेब, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले सुद्धा खूप सारे आभार आहेत. एक या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय, आपण अनुभवतोय, आपण या स्पर्धेचा अगदी आनंद घेतोय. कुणबी चषक 2024 भूतपूर्व पर्व कुणबी युवा मंच आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा पहिला दिवस आणि चांगल्या थटणीच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. सन्माननीय पंचाल साहेब सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. मी विनंती करेन तर भाऊ मस्के यांना विनंती करेन आपल्या शुभादानं आपण सन्माननीय पंचाल साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया आणि सर्व मान्यवरांचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. स्वागत करूया सगळ्या जणांचे जमलेले आमच्या या मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं या संपूर्ण स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीची उंची लाभली आहे. कुणबी चषक 2024च्या माध्यमातून सन्माननीय वैभव सर हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण स्पर्धेच्या वतीनं करूया आणि वैभव सरांचा सुद्धा सन्मान आपण केला जातोय. सर्वांचे आभार, सर्वांचे धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी त्यांना पाहायला मिळते. एका बाजूला टीम सोनभैरव लोणेरे त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना चिंचवलीकर बघायला मिळतील. दोन महत्वाचे खेळाडू, महत्वाचे संघ, त्या पलीकडे 41 धावांचा पाठलाग येणाऱ्या. आपण जर पाहिलं तर तब्बलचा आपण जर विचार केला ना तर 30 चेंडूमध्ये पहिलाच बॉल खोलात टाकला, चांगल्या पद्धतीचं स्ट्रोक आपल्याला बघायला मिळते. बॉल अडवा बॅटनं डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिथे मात्र करण्यात आला होता. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून सुरुवात केली एक धावेनं. 41 आपण जर पाहिलं तर पाठलाग करायचा. एक धावेनं सुरुवात झाली, हरकत नाहीये. तब्बल 30 चेंडू मध्ये 41 बनवायच्यात. येस, 42 धावांचं टार्गेट आहे. 41 धावा पहिल्या बनल्या गेल्या. विनंती करतोय चिंचवलीकर, आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचक कक्षामध्ये अजूनही आला नाहीये, पाठवा. हाही चांगला बॉल अडवा बॅटनं खेळायचं होतं, फक्त दिशा दिली आहे. बघा, सेन्सिबल क्रिकेट दाखवताना पाहायला मिळाले. पण त्याही पलीकडे आपण लक्ष वेधू या गोष्टीसाठी की टॉस जिंकल्यानंतर लोणेरेकरांनी बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला. तर टॉस करताना त्यांनी सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की आम्ही निर्णय या गोष्टीसाठी घेतोय की आमच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगला आहे, आमच्याकडे बॉलिंग लाईनअप चांगला आहे. त्या गोष्टीसाठी आम्ही पहिल्या धावा बनवू आणि मग समोरच्या टीमला डिफेंड करायला देऊ. हाफ ट्रॅकर बॉल अडवा बॅटनं आक्रमण झालं, फटका फसला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलला जज करतात, सफलही राहिलेत आणि पहिला विकेटचा पतंग, पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम चिंचवलीकरांना धक्का क्रमांक 1, बॅटर आउट. ओ, यावेळीचा बॉल रेडार मध्ये आला आणि त्याला फेकलं वाईडिश मिड विकेटला. बॉल क्लिअर करत असताना दमदार दिमागदार चिंचवलीकरांना षटकार.
आणि आताही आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण धावांचा वेग वाढतोय की काय. षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं संघाचं धावफलकही आता वधारताना पाहायला मिळतं. धावा वाढतात, धावांचा वेगही आता वाढताना पाहायला मिळतं. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि आला आला आपण जर पाहिलं ना तर सचिन यांचं आक्रमण सुरू झालंय. धावा येतात आणि 42 धावांचा पाठलाग आम्हीही आरामात करू हेच इरादे स्पष्ट करणारे फटके राहिलेत. फटके अगदी वजनदार सचिनचे आपल्याला पाहायला मिळतील का. षटकाराला गोलंदाजी करत असताना संतोष यांच्या वरती आक्रमण केलं. 4 चेंडूमध्ये पहिला 8 धावा बनल्यात. हो आता या ट्रॅकर होता, आता फटका फसलाय त्या जागेवरती. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल, मिडॉन मध्ये प्रस्थान होईल त्याआधी स्वतः गोलंदाज त्या बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळाले. एकच धाव तिथे मात्र मिळेल. एकाच धावेवरती समाधानही मानावं लागेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते. टीमचं धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चिंचोलीकर 42 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल या वेळचा हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेचलेला फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. वा अप्रतिम. मी कौतुक करेल या क्षेत्ररक्षकाचं या गोष्टीसाठी. पूर्ण बॅलन्स गेला होता, शरीराचा बॅलन्स राहिला नव्हता, त्याकडे बॉलला जज करण्यामध्ये असफल राहिले. शेवटच्या क्षणी त्या बॉलला जज केला आणि पकडलंही होतं, हे महत्वाची गोष्ट. आणि तदवर मात्र बघता बघता दोन्ही फलंदाजाने 2 धावा धावून काढल्या. सीमारेखेच्या अगदी जवळ एकच काढली का. येस, एकच धाव मिळते. म्हणजे सीमारेखेच्या अगदी जवळ त्या बॉलला पकडण्यात आलं, बॉलला आतमध्ये टाकलं, तो आला, पुन्हा स्वतःला बॅक केलं, बॉलला ढकललं. म्हणजे सगळं काही बघायला मिळालं. सगळं आपण जर पाहिलं ना तर जीव ओतून टाकणारी ही फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. संघाचं धावफलकावरती एकेरीनं पुढे सरकत असताना तब्बलच्या 10 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रति षटकाच्या मागे 10 धावा आला ना तर या मॅचला 4 ओव्हर मध्ये सुद्धा संपवलं जाऊ शकतं. टीम सोनभैरव खांदाड त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतील. नावे येस, दोन्ही टीमला विनंती करणं आपण सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होताना पाहायला मिळतील गोलंदाज. ओहो, यावेळीचा खोलात टाकलेला बॉल होता, ऑन साईडला खेळायचा होता. वाईडिश मिड विकेटच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळत्या. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. या दोन्ही फलंदाजांना एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल आता 11 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. येस, 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती आपण पाहतोय. एक अनोखा नवीन कॅमेराचं कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितपणे पूर्ण समालोचन कक्ष सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या गोष्टीसाठी ओळखले जातात. बघा, रायगड जिल्ह्याची सर्वाधिक मोठी प्रीमियर लीग ज्या युट्यूब वाहिनीवरती कॅच होते ना, ती वाहिनी आज कुणबी चषकासाठी सुद्धा आपल्याला लाभली आहे. हे आपलं भाग्य आहे. संदेश दादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निशियल टीम यांची मेहनत आणि त्यांचं यश अगदी आपण सातत्यानं पाहिलं. या रायगड जिल्ह्यामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीनं पूर्ण लक्ष वेधलं. कारण की माणगाव तालुक्यात आपण विचार केला तर माणगाव तालुक्याची प्रीमियर लीग सुद्धा पार पडते आणि तीही प्रीमियर लीग आपण 24 लाईव्ह इव्हेंट वरतीच कॅच करतोय. यस, डीजे बा आपण पाहिलं तर डीजे बाळा यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. बाळा पवार आणि निश्चितपणे आपण पाहतो डीजे बाळा यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचे सुद्धा खूप आभार आहे. पुढच्या मॅच मध्ये तेही आपल्याला खेळताना बघायला मिळतील. यंदा डीजे बालांनी सुद्धा प्रभावित केलं बॉलिंग साठी. पुढचा बॉल, ओहो, यावेळेला समोरचा बॉल होता, समोर चुडवला. आपला टप्प्यात आलं ना की मी कार्यक्रम करतोच या पद्धतीचा, या थाटणीचा षटकार.
संघाची धावसंख्या धावफलकावरती येताना पाहायला मिळते 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून एक आक्रमण आता स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एकदा जरूर मिळेल. दुसऱ्या धावीसाठीचा कॉल झाला नाही. यावेळेला एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. संघाचं धावफलक मात्र 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यस निश्चित ही संपूर्ण स्पर्धा आता याआधी 2 कॅमेऱ्यामध्ये कॅच होती होती. आता तिसरा कॅमेरा आपण जर पाहिलं तर संपूर्ण समालोचन कक्षामध्ये सुद्धा आता लगवण्यात आला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हो यावेळेला आडवा बाटनं फटका सजवायचा होता. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळते. एखाद्या वेळवरती समाधान मानावं लागेल आणि दोन्ही फलंदाजाला कळून चुकलं. एकेरी दुहेरी धावेनं का होईना संघाचं धावफलक सातत्यानं पुढे जाईल आणि अशा धावा येत राहिला तर या 42 धावांचा पाठलागही आरामात केला जाईल आणि हे दोन्ही टीमला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. पण आतापर्यंत थोडी का होईना लोणेरेकर थोडे नाराज असतील कारण की टॉस जिंकल्यानंतर त्यांनी पहिली बॅटिंग घेतली. बॅटिंग करत असताना फक्त 42 धावा बनला आणि 42 धावा थांबवत असताना कुठेतरी गोलंदाजही थोड्या चुका करताना पाहायला मिळालेत. चुका सुधाराव्या लागतील. धावा तुम्हाला रोखाव्या लागतील आणि तरच या 42 धावांचा जो पाठलाग करत असताना समोरच्या संघाला तुम्ही थांबवू शकता. अथवा या मॅच वरती कुणबी चषकामध्ये आताचा बोलबाला हा मात्र चिंचवलीकरांचाही होऊ शकतो. या दुसऱ्याच मॅच मध्ये पहिली मॅच एक हाय व्होल्टेज मॅच आपण पाहिली होती. एका बाजूला आपल्याला तळेगावकर पाहायला मिळाले. त्यांच्या विपक्षामध्ये बांद्रेकर आपण पाहिले. दोन्ही टीम यंदाच्या हंगामामध्ये बऱ्याचशा फॉर्म मध्ये आपण पाहिल्या. पण गाव टू गाव फॉर्मॅट असल्यामुळे असोसिएशनचा विचार न करता गावाचे 11 खेळाडू एकत्रित येऊन सातत्याने खेळताना पाहायला मिळतात आणि तळेगावकर त्यामध्ये खूप सारे सफल राहिले. बघा 11 खेळाडू चांगल्या पद्धतीची बांधणी तळेगावकरांची पाहायला मिळाली आणि एक मोठा विजय त्यांनी मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्या नावे केला. 6 चेंडू 13 धावांवरती ती मॅच आली होती आणि तदनंतर बांद्रेकरांना पराजयाच्या छायेखाली जावं लागलं होतं. आताची दुसरीच मॅच 42 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटका अखेर आतापर्यंतच्या 20 धावा आल्यात. अजूनही 3 षटका बाकी आहेत म्हणजे 18 बॉल 22 ची गरज. हाफ ट्रॅकर हाई फटका फसला. बॉल हवे. क्षेत्ररक्षक येथील स्वतः यष्टीरक्षक बॉलला जज करताना पाहायला मिळाले. सफलही राहिले. विकेटचं पतंग आणि अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम चिंचवली टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली ना तर तब्बल 20 धावा धावफलकावरती आणि 20 या आकड्यावरती एक मोठी विकेट मात्र इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाज जे आलेत ना मोनिश मात्र चांगल्या दर्जाची कामगिरी करताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती सफलता. याही वेळेचा बॉल चांगलाच होता. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ दाखल होताना पाहायला मिळतील आणि आल्या मात्र पहिलाच बॉल ते सुद्धा डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतात. चांगली कामगिरी. अचूक टप्प्यांवरती आता नियंत्रित गोलंदाजी व्हायला सुरुवात झाली आहे. धावांपासून रोखण्याचा प्रयत्न म्हणजे जे लोणेरेकरांनी सांगितलं की टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करतोय. जेवढ्या धावा आम्ही बनवू तेवढ्या धावा थांबवण्याची ताकद आहे आमच्याकडे. त्याच्यामध्ये सफल होतील का? हाफ ट्रॅकर हाई फटका फसलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीही चूक नाहीये. अजून एक धक्का. अजून एक विकेट आणि त्याही पलीकडे अजून एक सफलता मोनिश यांच्या नावावरती. विकेटचं पदक चिंचवलीकरांना. अजून एक धक्का. सौरभ बॅक टू दी डगआउट. वरती थांबली. अगदी रोखून धरले आणि 20 धावांवरती स्तब्ध ठेवलं. आता हळूहळू का होईना या 42 धावा सुद्धा खूप साऱ्या वाटायला लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगला. गोलंदाजी मार्गवरती मोनिश आले. त्यांनी मात्र सामन्याचं चित्रच पलटून ठेवलंय. 3 चेंडूमध्ये 2 सफलता. ओहो याही वेळेचा बॉल आणि आताही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि आताही आपण जर पाहिल्यानंतर अशा तडणीची गोलंदाजी चालू राहिली तर या सामन्याचं चित्र बदलेल आणि
एक चांगल्या पद्धतीचं कामकाज मैदानावरती पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे, रोखून धरलंय. धावसंख्येचा आलेखच आता उंचावत नाहीये आणि यदा कदाचित कुणबी चषकाची पहिली मेडन ओव्हर आपल्या भेटीसाठी येते की काय. 4 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाहीये. 2 विकेट आपल्या नावावरती घेतल्यात. नाव आहे मोनिश. आणि अजून एकचा चांगला बॉल. वा, आताही आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता अप्रतिम, अद्भुत. 5वा डॉट बॉल आला आणि कुणबी चषक 2024 या भव्य दिव्य स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर येईल का? कारण की शेवटचा आणि एक अंतिम चेंडू आता येणं बाकी राहिला. बघा 18 चेंडू मध्ये बनवायच्या किती होत्या तर तब्बल 22 धावा. त्यातील मात्र आता 5 बॉल मायनस झालेत, एकही धाव आली नाहीये. म्हणजे आता येणारे 13 चेंडू, आवश्यकता 22 धावांची. प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलंय बॉलर मोनिशनं. मेडन ओव्हरचा बॉल असेल. ओहो, यावेळीचा फटका चांगला झालाय. समोर खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि बघा षटकाची सांगता दमदार दिमागदार या षटकारानं. 6 धावा. च्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती. 26 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. चला टॉस साठी या विनंती करेन टीम श्री सोनू भैरव खांदाड आणि नावे टीमला विनंती करतो टॉस साठी या. गोलंदाजी मार्ग वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे रवी. रवीला कमबॅक करावं लागेल. याही वेळचा बॉल अडवा बॅटनं स्क्वेअर लेगला खेळलाय पण आताही क्षेत्ररक्षक वा तिथेही पकडले गेलेत. रवी यांच्या नावे पहिल्याच बॉल वरती अजून एक सफलता, अजून एक धक्का चिंचवलीकरांना. विकेटचं पतंग. पक्षामध्ये न्हावे आणि आमचे मान्यवरी तिथे पोचले आणि त्याची शुभातन टॉस केला जाईल आणि समालोचन कक्षामध्ये या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकूया संजयजी शिंदे सरांना. थँक्यू. धन्यवाद हर्षलजी. आपण महेंद्र मस्करजी यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचं कौल करूयात. एका साईडला टीम सोनबैरव खांदाड, त्यांच्या विरुद्धमध्ये SKB न्हावे. कॉल असेल न्हावे संघाचा हेड. इट इज कॉल. इट इज हेड आपल्याला येताना पाहायला मिळते. प्रथमतः टॉस जिंकले. डिसिजन काय असणार आहे? आम्ही बॉलिंग घेऊ. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. समोर खांदाड सारखा मोठा संघ आहे. चांगली कामगिरी त्यांनी या हंगामामध्ये केली आहे. तर पहिली बॉलिंग घेण्यामध्ये डिसिजन काय असणार आहे? आमचे गोलंदाज चांगले आहेत. आम्ही कमीत कमी स्कोर मध्ये रोखू त्यांना 60 पर्यंत. आम्ही चेस करू शकतो 60. ओके, तर तुम्हाला देवेत खूप साऱ्या शुभेच्छा. खांदाड आपण पाहताय बाळा पवार यांना टॉस हरल्यात, बॅटिंग करायची आहे. समोर देखील चांगला संघ आहे. काय रणनीती असेल? 70 रनाच्या आसपास करायला, कारण की समोर टीम ही स्ट्रॉंग आहे. नावे संघ या खेळपट्टीवरती पहिल्यांदा तुम्ही खेळलात का की पहिल्यांदा खेळण्यासाठी आल्यात की बॅटिंग बीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते? कोणते बॅटर आहेत तुमच्या संघामध्ये? आमच्या इकडे संतोष म्हणजे बारक्या आहे, यज्ञेश उभारे आहे, रोशन दसवते. तसंच आम्ही ह्या ग्राउंडवरती खेळलेला आहे पॅकरमध्ये, आशिषन पॅकरमध्ये. नक्कीच सर, देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हिअर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. टीम SKB न्हावे टीम वॉन द टॉस अँड दॅट डिसाइडेड टू फील्ड बस. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आता मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र रंगात येताना पाहायला मिळतं. बघा 2 चेंडू रवीने टाकलेत, एक सफलताही मिळवली, एक डॉट बॉलही टाकला. म्हणजे प्रेशर क्रिएट करण्याचं काम त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलं. बघा धावा धावफलकावरती लागल्यात किती तर तब्बल 28 धावा धावफलकावरती. आता मात्र संपूर्ण सामन्याचं चित्र बदलण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात रवी आणि त्याही पलीकडे टीम लोणेरे.
आता ह्या ट्रॅकर वाका फटका आला, डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या पार, 1 2 3 बाउंड, सीमा पार. मॅच मध्ये धावसंख्येला आकार देणारा चौकार. चार धावा येताना पाहायला मिळते. चौकार येतोय, चौकाराच्या साह्यानं धावसंख्येचा आलेख उंचावला टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. सॉरी 26 धावा यादी होत्या, आता 30 धावा धावफलकावरती लागतात आणि बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आताही डॉट बॉलची सांगता बघा, मोठे फटके येतात पण त्याही पलीकडे डॉट बॉलही येतात, हे विसरून चालणार नाहीये. 30 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता बाकी आहे. समोर चेंडू किती बाकी राहिले हे बघावं लागेल. येस, 8 बॉल बाकी, 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. या संपूर्ण सामन्याला जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना टीम चिंचवलीकरांना ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का, हा सामना शेवटपर्यंत रंगेल का, हेडारे 8 बॉल सांगतील. ओहो, याही वेळेला अजून एक डॉट बॉलची सांगता. आताही कमबॅक झाला, आताही रवीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. त्याही पलीकडे टीम सोनभैरव लोणेरकर मैदानावरती आता कमबॅक करताना पाहायला मिळतात. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू झाला, मेहनत खूप सारी बघायला मिळाली आणि त्याही पलीकडे आपण जर पाहिलं ना, यशही संपादन करताना प्रत्येक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 7 बॉल, आता 12 धावांची आवश्यकता. 7-12 या मॅचचा कोणाच्या नावावरती. पुढचा बॉल लो फुल टॉस, डान्सिंग डाऊन द, आणि आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत फटका खेळत असताना बॉल वाईडिश मिड विकेटला 2 धावा तिथे कंप्लीट झाला. म्हणजे आता या मॅच मध्ये सुद्धा बरंच काही बाकी. बघा, पहिली मॅच 6 बॉल 13 वरती आली, आता दुसरी मॅच 6 चेंडू 10 धावांवरती आपल्याला बघायला मिळते. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला बाकी पाहायला मिळेल. 6 चेंडू मध्ये धावा होतील की नाही, 6 चेंडू मध्ये या 10 धावा बनल्या जातील की नाही, बरेचसे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर आपल्याला या 6 चेंडू मध्ये सोडवायचे आहेत. पण त्या पलीकडे डीजे ओमकारला ऐकू एक सुमधुर संगीत. यू गए यू आय. थँक्यू. सामन्यामध्ये बाकी राहिली आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावा बनल्या जातील की नाही, बरेचसे प्रश्न या मॅचच्या माध्यमातून उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता येणाऱ्या आपण जर पाहिलं तर या 6 चेंडूमध्ये 10 धावा रोखण्यासाठी नवीन गोलंदाज आलेत. नाव आहे कार्तिक. कार्तिक वरती नव्यानं विश्वास दाखवला. फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैभव पाहायला मिळतील. त्यांच्या साथीला खेळत असताना तुषारही आपण पाहतोय. वैभव आणि तुषार. पहिलाच बॉल अडवा बॅटने खेळायचा होता, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, त्यामध्ये मात्र असफल राहिले. ते एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वधारत असताना पाहायला मिळेल. टीमचं धावफलक पोहोचलंय तब्बल आपण जर पाहिलं तर 33 या आकड्यावरती. येणारे चेंडू 5, बनवायच्या धावा 9. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता संपूर्ण सामन्याला जिंकण्यासाठी चिंचवलीकरांना. 5 बॉल 9. पुढचा बॉल पुन्हा कार्तिक. ओहो, यावेळेचा कार्तिकचा बॉल, दमदार फटका आणि या फटक्यामध्ये बघायला मिळेल वजन. धावा मिळतील ना मग अर्धा डझन. यस, तिसऱ्या पंचांना विनंती करेन आपण या हा निर्णय आपण देऊया, जिथे बॅट्समनच्या बॅटमधून षटकार आलाय जरूर, पण त्याच वेळेला ती बॅट एस्टर्न वरती लागली आहे का हे चेक केलं जाईल. बघा फटका काय होता, दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला.
जर हा षटकार आला तर या मॅचची हवा जाईल. जर या बॉलवरती आपण जर पाहिलं तर यदा कदाचित विकेट आली तर मात्र या सामन्यामध्ये अजून चुरस वाढेल. फटका खेळला ना त्याच वेळेला एसटी रक्षकांना अपील केली आहे, बघितलं जाईल. आपण बेल्सही अवेलेबल ठेवला नाहीये त्या कारणानं कळलं जाईल की 24 लाईव्ह इव्हेंटची आपण मदत घेतोय. येस, नॉट आउट म्हणजे 6 धावा इथे जरूर मिळतील. का बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. जो वैभवचा दिमागदार षटकार आलाय ना तो या सामन्याचं चित्र पूर्ण पलटवणारा राहिला. षटकाराच्या साह्यानं संघाचा धावफलक 39 वरती. आता या संपूर्ण सामन्यामध्ये येणारे 4 चेंडू बाकी पाहायला मिळतील. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्पर्धेचा नियम राहील कंपल्सरी चेसिंग. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 3 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. आणि गोलंदाजी मार्गवरती कार्तिक इथून कमबॅक करतील का, कारण की बघा एका डॉट बॉल आला तर बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळेल आणि त्याही पलीकडे एका मोठा फटका आला तर मॅच फिनिशही होईल. अजून एक बॉल चांगला आडवा बाटणं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल खेळला. लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करताना पाहायला मिळतील. एका जावेवरती समाधान मानलंय दोन्ही फलंदाजांना. म्हणजे अजूनही येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावांची अजूनही गरज बाकी आहे. एक बॉल डॉट आला तर फलंदाजी करणाऱ्या टीमवरती सुद्धा प्रेशर क्रिएट आताही केला जाऊ शकतो आणि एका डॉट बॉल आल्यानंतर या मॅचची सिच्युएशन सुद्धा टर्न होऊ शकते. पण जर आणि तर चांगल्या पद्धतीचा बॉल इथे फेकला गेला तर कार्तिक कमबॅक करतील का, कार्तिक धावा थांबवतील का, आणि त्यासाठी कार्तिकला बोलवण्यात तर आलंय. 6 बॉल 10 ची मॅच. ओहो, यावेळीचा हा बॉल महत्वपूर्ण राहिला आणि आता फलंदाजही बाद होताना पाहायला मिळालेत. येस, एक महत्वाची विकेट मध्ये मॅच मध्ये पुन्हा रंग भरले जातील. सामना आता टर्न झाला. बघा सामन्याचं चित्र पलटलंय. आता 2 चेंडू मध्ये 2 धावा कंपल्सरी बनवायच्यात. या मॅचचा सर्वाधिक महत्वाचा चेंडू हा असेल. येणारा महत्वाचा बॉल, इथे धावा येतील की नाही, एक धाव तरी बघायला मिळेल की नाही, त्याही पलीकडे विकेट मिळेल की डॉट बॉल येईल. 2 बॉल 2 धावांची गरज कार्तिक. ओहो, यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलंय डीप पॉइंट मध्ये. तिथे आपण पाहतोय शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक बघायला मिळाले. म्हणजे आता 1 चेंडू 1 धाव. दमदार स्पर्धा. कुणबी चषक 2024चा भूतपूर्व पर्व आता यशाकडे निघाले आणि पहिल्याच दिवसापासून पहिल्याच मॅच मध्ये सातत्यानं रंग भरले जातात. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना 1 धाव आली आहे. म्हणजे आता 1 बॉल 1 धावेची गरज. कारण की ज्या वेळेला आपण जर पाहिल्यानंतर कार्तिकला निश्चितपणे माहिती आहे मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. बघा जिथे 4 चेंडू फक्त 3च धावांची आवश्यकता होती, कार्तिकनं संघर्ष केला. कार्तिकनं त्याही पलीकडे मेहनतही केली आणि सगळे गुण संपन्न असणारे चेंडू फेकत असताना त्यानं 2 बॉल मात्र चांगल्या पद्धतीचे टाकत असताना पुन्हा आता सोन भैरव लोणेरे टीमला मैदानाच्या आतमध्ये या संपूर्ण मॅच मध्ये आणण्याचं काम केलं. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता आणि कोण जिंकेल या सामन्याला यासाठीचा हा महत्वपूर्ण 1 बॉल. विनंती करेन स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाही. आजच्या दिवसातील दुसरा सामना, अजून बरेचसे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इथे खेळवायचे आहेत.
दोन्ही टीमचं मी लक्ष वेधेन, आपल्याला वेळ खर्च करायचा नाहीये. स्पीडअप घ्या. एक बॉल एक धावेची गरज. एक चेंडू एक धाव. एका चेंडू मध्ये एक धाव बनली जाईल का? आता सिली मिड ऑफ, त्याचबरोबर शॉर्ट पॉइंट, शॉर्ट गली क्षेत्र, शॉर्ट थर्डमॅन, सगळं काही शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड ऑन, सगळ्या क्षेत्रातील खेळाडू आता हळूहळू का होईना एक दोन पावले पुढेच घेतलेत. का तर फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम. एक बॉल एक धावेची गरज. कोण जिंकेल या मॅचला? महत्वपूर्ण लढतीकडे आपण वळलोय आणि आज या दमदार स्पर्धेमध्ये दिमागदार मॅचेस बघायला मिळतात, त्याही पलीकडे हाय व्होल्टेज सामने. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. बराच वेळ खर्च झाला बघा या एका चेंडूसाठी. मान्य आम्हाला फिल्डिंग चेंज करायची आहे तुम्हाला, पण त्यासाठीचा वेळ आपण दिला गेला, बराचसा वेळ झाला. एक बॉल एक. कार्तिक महत्वाचे गोलंदाज आता थांबवतील का? समोर फलंदाज वैभव आहे, ते सेट झालेत. एक चेंडू एक धावेची गरज असताना फटका फसलाय. डिरेक्ट हिट. पंचांचा हात आकाशाकडे. वा भाई वा. ऐसा सोहळा होणे नाही. आणि त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डिरेक्ट हिट झाला, विकेटही मिळाली आणि कार्तिकनं मॅचला जिंकूनही दिलंय. वा भाई वा. एक बॉल एक ची गरज असताना सामना जिंकलाय. खेळत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये सोन भैरव लोणेरकरांनी त्यांनी बोललं, करूनही दाखवलं. जेवढ्या धावा आम्ही बनवू ना तेवढ्या धावा थांबवण्याची ताकद आमच्याकडेही आहे आणि तेवढ्या धावा थांबवूनही दाखवल्या. अद्भुत खेळ, आकर्षक आणि त्याही पलीकडे आपण जर पाहिलं ना तर डोळ्याचं पारणं फेडणारा सामना या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. वेल प्लेड कार्तिक. खूप साऱ्या शुभेच्छा टीम सोनभैरव लोणेरकर. एक अप्रतिम मॅच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि या दोन्ही संघांना या यंदाच्या उर्वरित हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देऊया. अद्भुत क्रिकेटचा सोहळा बघा. याच गोष्टीसाठी क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं म्हणतो ना की कधी